हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी गीता आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. फ्रेंड्स, मी पुन्हा एकदा आले तिरुपती बालाजीला आणि यावेळेला थोडंसं स्पेशल आहे. यावेळेला मी फक्त दर्शनासाठी नाही तर सेवेसाठी म्हणून इथे आले आहे. श्रीवारी सेवा ही जी तिरुपती बालाजीची सेवा असते 7 दिवसांची, ती मला मिळाली आहे आणि त्यासाठी मी डिसेंबरमध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं. सो मी असा प्रयत्न करणार आहे की या 7 दिवसांचा डेली ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करू शकेन. ते कितपत शक्य होईल बघूया. आता ब्लॉग केवढा होईल, कसा होईल ते त्यावेळेनुसार ठरवूया. आणि तोपर्यंत मी आता मोबाईल आतमध्ये घेऊन जायला परमिशन मिळेल किंवा नाही हे मी सांगू शकत नाही, पण जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि दुसरी अशी गोष्ट, आत्ता आम्ही इथपर्यंतचा जो प्रवास केला त्याच्या छोट्या छोट्या क्लिप्स मी बनवलेल्या आहेत, तर त्याही मी शेअर करते आणि मग भेटूया त्या क्लिप्स बघून झाल्यानंतर. आमचा तर 7 महिन्यात होता, माझा नातू तसा राहतो. आपला सीट नंबर आहे का तो? ती नाही आहे ना आपला सीट, ते 3 नंबर आहे का? अच्छा. आणि हे एक आणि हे एक काय बघता, तुम्हाला झोप येते? काय करतेस? ड्रेस झाले ना, म्हणून चालली असेल. तुम्हाला घ्यायचा काकू? चहा घ्यायचा? थंड होईल ना, नंतर खाऊ. नंतर खाऊ. आता चहा जास्त प्रिय आहे आम्हाला. जेवणानंतरचा चहा. कसा वाटतोय प्रवास? छान वाटतंय. सो फ्रेंड्स, जेव्हा तुम्ही श्रीवारी सेवेसाठी बुकिंग करता त्यावेळेला तुम्हाला एक 4 ते 5 महिने अगोदर तुम्हाला बुकिंग करावं लागतं. TTDच्या म्हणजे तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता. आणि त्याचप्रमाणे जर एखादी एजन्सी असेल किंवा टूर्स ट्रॅव्हल्स कंपनी असेल तर त्यांच्या थ्रू असेल तर तुम्ही त्यांच्या थ्रूही करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक ग्रुप मिळतो आणि त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन करू शकता. आमची सेवा ही 31 पासून होती, पण आम्हाला ट्रेन कालचीच असल्यामुळे किंवा आम्हाला नंतर ते ॲडजस्ट होत नव्हतं, पण आम्ही 29ला संध्याकाळी पुण्यातून निघालो होतो आणि 30ला दुपारी इथे पोहोचलो. त्यामुळे आम्हाला देवस्थानची रूम मिळाली नाही. पण जेव्हा तुम्ही श्रीवारी सेवेसाठी येता तेव्हा त्या 7 दिवसांमध्ये किंवा तुम्ही 4 दिवसांची 5 दिवसांची जी सेवा तुमची असेल त्या दिवसांमध्ये तुम्हाला राहण्याची खाण्याची पूर्ण सोय देवस्थानकडून केली जाते. पण आजचा एक दिवस आम्हाला मध्ये होता आणि आमचा ग्रुपही अजून आलेला नव्हता, जो संभाजीनगरवरून येणारे. कितीला दिला? 100ला जा. खूप सुंदर सुवास होतो. तुझ्या ह्याच्यात हात नाही घेतात ते घे ना. काय काय पैसे मी देते ना. मला काय माहिती तुमचं पैसे हे थांब, आहेत ना.
वाजले 4 आणि आम्हाला वेणुगोपाल टेम्पलची सेवा मिळाली आहे. आता आम्ही तिकडे जातो आहे. आता आपण भेटूया सेवा करून आल्यानंतर, कारण तिकडे मोबाईल घेऊन जायला अलाउड नाही आहे आणि त्यामुळे मला मोबाईल आता लॉकरमध्येच ठेवून जावं लागणार आहे. तर भेटूया नंतर. आज आहे आमचा सेवेचा 3रा दिवस आणि आज आम्हाला कल्याण व्यंकटेश्वर स्वामी ह्या मंदिरात आज आमची ड्युटी आहे. काल आम्हाला लगेज काउंटरला ड्युटी होती, पण तिथं मला अनफॉर्च्युनेटली काही शूट नाही करता आलं आणि आजही मोबाईल आम्हाला जमा करावा लागणार, त्यामुळे जास्त काही शूट नाही करता येत. पण माझ्या मागे तुम्ही जे बघू शकता, माझ्या मागे जे दिसतंय ते श्री कल्याण व्यंकटेश्वर स्वामी हे मंदिर आहे. इथं माता पद्मावतीचं आणि तिरुपती बालाजींचं लग्न लागलं होतं आणि यालाच ओल्ड बालाजी असंही म्हटलं जातं. सो आपण भेटूया आता सेवा पूर्ण झाल्यानंतर.